नामदार हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी प्रशासकांनी सूत्र हातात घेतल्यापासून गोकुळच्या दूध संकलनात झालेली 50 ते 60 हजार लिटरची घट ही धोक्याची घंटा असल्याचं सांगत प्रशासकांनी गोकुळची बदनामी होऊ नये यासाठी राजकारणात भाग घेऊ नये असा इशारा दिलाय। प्रशासकांनी चार्ज घेतल्यापासून जवळजवळ 50-60 हजार लिटरचं दूध संकलन कमी झालेलं आहे। आता उष्णता ही कारण आहेच आणि संकलन कमी होणं ही धोक्याची घंटा आहे आणि त्या प्रशासक मंडळाला काम करू दिलं पाहिजे आणि प्रशासक मंडळाने सुद्धा गोकुळच्या नावाला डाग लागेल, गोकुळचा ब्रँड बदनाम होईल असं काम करता कामा नये, राजकारणामध्ये फारसं भाग घेता कामा नये। आणि हे राजकारणामध्ये काही अधिकारी भाग घेत असल्यामुळं हे प्रकरण उद्भवलेलं आहे। मला वाटते अजूनही मी सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगेन आणि दूध उत्पादकांना विनंती करेन की आपलं सगळं जे उत्पादित दूध आहे ते गोकुळला घाला। फार मोठी गोकुळा दुधाची मागणी आहे, चणचण आहे आणि त्यामुळं जरी प्रशासक आला तर तो 2-3 महिन्याचा पाहुणा आहे। जरा गोकुळे इथंच राहणार आहे आणि इथंच आम्ही सर्व कोल्हापूर जिल्ह्याची भूमिपुत्रच काम करणार आहोत। त्यामुळं तिकडं लक्ष न देता संघ कसा वाढेल यासाठी दुधाचा पुरवठा करावा, अजिबात तिकडे लक्ष कोणी देण्याची आवश्यकता नाही। आणि आंदोलकांनी सुद्धा आता त्यांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडून इतर वेळेला त्या प्रशासकांना त्रास न देता त्यांना काम करू द्यावं। यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी आपल्या खास शैलीत गोकुळच्या निवडणुकीसंदर्भात मिश्किल टिप्पणी केली। आता गोकुळच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, त्याबद्दल वेगवेगळे अर्थ हे अधिकारी काढतायत। आता आपल्याला माहिती आहे की लग्न सराई संपलेली आहे, 15 तारखेपासून अधिकचा महिना झाल्यामुळं आता लग्न 1 महिनाभर काय होणार नाही। लग्नात आपण जात होतो त्यावेळी काय करतो, 3 मंगलाष्टका, 5 मंगलाष्टका, 7 मंगलाष्टका। लग्न जवळ आलं कसं आहे, आली लग्न घटिका समीप, तशी आता आली गोकुळची निवडणूक समीप। दरम्यान नामदार हसन मुश्रीफ यांनी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्याकडून गोकुळ दूध संघावर होणाऱ्या टीकेबद्दल त्यांच्यावरती बदनामीचा दावा ठोकणार असल्याचं सांगितल्यानंतर आमदार शिवाजी पाटील हे शांत असल्याचं सांगितलंय। परंतु ते 5-7-8 दिवस ते शांत आहेत। मला वाटते जरी शांत असले तरी ते विधानसभेचे आमदार आहेत, आमचे सहकारी आहेत। ठीक आहे, काही भावना त्यांच्या भडकल्या असतील, बोलले असतील, परंतु आता ते काही वक्तव्य करत नाही, मी त्यांचा आभारी आहे। आता मी 10 दिवसाची त्यांना मी मुदत दिलेली होती, अजून त्यांना मी 8 दिवसाची मुदत वाढवून देणार आहे। यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी साखरेचे दर वाढले नाहीत, MSP वाढली नाही तर अनेक कारखाने सुरू होणार नाहीत अशी भीती व्यक्त करत साखर कारखानदारी धोक्याच्या उंबरठ्यावरती असल्यामुळं मुख्यमंत्र्यांना सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं।